व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हामध्ये जाताना आपल्या सगळ्यांना काही बेसिक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जर या गोष्टी आपल्याला माहिती नसतील तर आपल्या हातनं बऱ्याचदा काही चुका घडतात आणि त्यामुळे एकतर पुरेसं व्हिटॅमिन डी तयार होत नाही शरीरामध्ये किंवा मग दुसरं टोक की अगदी आपल्या त्वचेला त्रास होईल इतकं ऊन अंगावरती घेतलं जातं किंवा त्याचे दुष्परिणाम शरीरावरती होऊ शकतात. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात 5 अशा चुका ज्या जरूर टाळायला हव्यात जेव्हा आपण व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हामध्ये जाणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. व्हिटॅमिन डी हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं न्यूट्रियंट आहे आणि ते मिळवण्याचा उत्तम स्रोत म्हणजे सूर्यप्रकाशात जाणं. हे आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुकांबद्दल बोलतोय की ज्या चुका व्हिटॅमिन डीच्या संदर्भात महागात पडू शकतात किंवा त्या चुका केल्या तर त्याचा त्रास जास्त आणि उपयोग कमी असं होऊ शकतं. तर चला समजून घेऊयात असं काय आहे की ते आपण टाळायला हवं. पहिली चूक अशी होते आपल्याकडनं की अनेकांना सकाळी कोवळं ऊन व्हिटॅमिन डी साठी चांगलं आहे हे माहिती असतं किंवा असं वाटत असतं. त्यामुळे सकाळी कोवळ्या उन्हात जायची चूक अनेक जण करतात आणि व्हिटॅमिन डी पुरेसं शरीरात तयार होत नाही. मग यासाठी काय करायला हवं किंवा कोणतं ऊन, किती वाजताचं ऊन व्हिटॅमिन डीच्या दृष्टीने उत्तम आहे हे समजून घेण्यासाठी माझा याच्या मागचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. यात तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरूर कळेल. दुसरी चूक अनेक जण करतात ती म्हणजे उन्हामध्ये बसताना घराच्या आत बसतात, म्हणजे घरात जिथे ऊन येतं त्या ठिकाणी बसतात आणि बऱ्याचदा खिडकीच्या मधून ऊन आतमध्ये येत असतं, म्हणजे काचेतनं ऊन आत येत असतं. काचेतनं ऊन आत येताना त्यातले युव्ही रेज अडवले जातात आणि ते आपल्या त्वचेवरती पडत नाहीत. ऊन पडतं पण युव्ही रेज पडत नाहीत. तर याचा व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी फारसा उपयोग नाही, कारण युव्ही रेज शरीरावर किंवा त्वचेवर पडले तरच व्हिटॅमिन डी तयार होणार आहे आपल्या शरीरात. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी कुठे आणि कसं तयार होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिटॅमिन डीच्या या सिरीज मधला सगळ्यात पहिला व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला नक्की कळेल की ऊन त्वचेवर पडल्यानंतर नेमकं शरीरामध्ये काय घडतं आणि व्हिटॅमिन डी कुठे तयार होतं. पण हे महत्वाचं आहे की ऊन त्वचेवरती पडायला हवं आणि डायरेक्ट पडायला हवं. खिडकीच्या माध्यमातून किंवा खिडकीमधून काचेमधून ऊन पडलं तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे ही चूक करू नका की खिडकीजवळ खिडकी बंद असताना बसून काचेतनं ऊन अंगावरती घेऊ नका. तिसरी चूक अशी होते बऱ्याचदा की उन्हामध्ये आपण जातो, योग्य वेळी जातो, पण त्वचेचा पुरेसा भाग उन्हामध्ये उघडा ठेवत नाही किंवा एक्सपोज करत नाही सूर्यप्रकाशाला. असं केलं तरी सुद्धा शरीरामध्ये पुरेसं व्हिटॅमिन डी तयार होणार नाही. तर व्हिटॅमिन डी साठी उन्हात जाताना त्वचेचा किती भाग उघडा हवा आणि किती भाग उघडा असेल तर किती वेळ सूर्यप्रकाशात थांबायला हवं याचं गणित तुमच्या मनात पक्कं हवं. आणि हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझा यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघायला हवा, जेणेकरून तुम्हाला याचं एक सूत्रच मी दिलंय किंवा एक टेबलच करून दिलंय. त्यात तुम्हाला लक्षात येईल की साधारण किती त्वचा उघडी असेल तर किती वेळ बसायला हवं. तीच गत झाली आपल्या त्वचेच्या रंगाची. त्वचेचा रंग जर गडद असेल किंवा फिकट असेल तर त्यानुसार किती वेळ प्रकाशात थांबायला हवं सूर्यप्रकाशात याचंही गणित मी त्या व्हिडिओमध्ये मांडलंय. तर त्या व्हिडिओतनं तुमच्या लक्षात येईल की काय नक्की करायला हवं. आता वळूयात चौथ्या चुकीकडे. चौथी चूक म्हणजे हल्ली अनेक जण घराबाहेर पडताना अंगावरती किंवा त्वचेवरती काही लोशन्स लावतात किंवा सनस्क्रीन लावतात. आपली त्वचा काळवंडू नये किंवा त्वचा लाल होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो किंवा काही त्रास होऊ नये. पण जर तुम्ही असं सनस्क्रीन लावून मग उन्हामध्ये व्हिटॅमिन डी मिळवण्याच्या दृष्टीने जाणार असाल तर त्याचा उपयोग होणार नाही, कारण सनस्क्रीन हे सूर्यप्रकाशातले युव्ही रेज ब्लॉक करतं आणि ते त्वचेच्या आत जाऊ देत नाही. जर त्वचेच्या आत युव्ही रेज गेलेच नाहीत तर व्हिटॅमिन डी तयार होणारच नाही, कारण युव्ही रेजच्या संपर्कात असतानाच व्हिटॅमिन डी त्वचेमध्ये तयार होतं. त्यामुळे उन्हामध्ये जाताना जर स्पेशली व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी जात असाल तर सनस्क्रीन न लावता जा आणि मग त्यानंतरचा अधिक काळ तुम्हाला उन्हात जायचं असेल किंवा जास्ती वेळ उन्हात थांबणार असाल तर मग नंतर थोड्या वेळाने सनस्क्रीन लावायला हरकत नाही. पण हे डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे की व्हिटॅमिन डी साठी सनस्क्रीन उपयुक्त नाही. आता 5वी पण महत्वाची चूक. अनेक जण
हल्ली व्हिटॅमिन डी पुरेसं मिळावं, भरपूर मिळावं म्हणून खूप वेळ उन्हात जाऊन बसतात. याची खरं तर काही गरज नाहीये. मगाशी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही त्वचेचा रंग, किती त्वचा उघडी आहे आणि किती वाजताचं ऊन आहे, या 3 फॅक्टरनुसार गणित जमवलत आणि ठराविक वेळच सूर्यप्रकाशात बसलात रोज, तर ते पुरेसं ठरणार आहे. त्यापेक्षा अधिक वेळ सूर्यप्रकाशात थांबणं याने काही ॲडिशनल बेनिफिट्स मिळणार नाहीत आणि उलट त्वचेला तुमच्या त्रास होऊ शकतो किंवा त्वचा काळवंडू शकते किंवा लालसर होऊ शकते. तर यामुळे खूप अतिप्रमाणात सूर्यप्रकाश अंगावर घेणं, जास्तीचा वेळ अंगावर सूर्यप्रकाश घेणं हे काही फारसं रिकमेंडेड नाही. आणि काही जणांना एका जागी बसून सुद्धा त्रास होतो उन्हामध्ये खूप वेळ बसलात तर. तर अशांसाठी मी सांगेन की एका जागी बसण्यापेक्षा सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही फिरत राहा, चालत राहा, फेऱ्या मारा किंवा तुम्ही बागकाम करू शकता सूर्यप्रकाशामध्ये. सूर्यप्रकाशामध्ये छान सूर्यनमस्कार घालू शकता आणि म्हणजे चालते फिरते राहू शकता, जेणेकरून उन्हाची खूप प्रखरता जाणवणार नाही आणि त्वचेला त्रास होणार नाही. तर ठराविक वेळच ऊन अंगावर घेणं आणि ऊन अंगावर घेताना सुद्धा उन्हामध्ये चालतं फिरतं राहणं हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला व्हिटॅमिन डी तर पुरेसं मिळेल, पण त्वचेला उन्हाचा खूप त्रास होणार नाही. तर ह्या होत्या व्हिटॅमिन डी साठी उन्हामध्ये जाताना होणाऱ्या 5 कॉमन चुका. ह्या चुका तुम्ही जरूर टाळा, जेणेकरून तुम्हाला पुरेसं व्हिटॅमिन डी तर मिळेल, पण उन्हाचा काही त्रासही होणार नाही. अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमचं व्हिटॅमिन डी तुम्ही दरवर्षी चेक करा आणि जर ते चेक केल्यानंतर कमी असेल आणि खूप कमी असेल तर बऱ्याचदा फक्त उन्हात जाणं हे पुरेसं ठरणार नाही. तुम्हाला सप्लिमेंटची गरज भासू शकते. मग सप्लिमेंटची गरज कधी, कोणाला, किती दिवसांसाठी सप्लिमेंट्स घ्यायचे, सप्लिमेंटचे काही फायदे तोटे, हे सगळं आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर माझ्याबरोबर चर्चा करायला या. पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.